नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या इकडे येणार बारोळाला जाऊन पूजा करतात, त्याचबरोबर भावाचा उपवास पकडतात. तर इकडच्या दिल्लीकडच्या साईडला आहे ना तसं नाहीत करत, कारण इकडचे सगळे रीतिरिवाज वेगळे. आपल्या इकडे पण महाराष्ट्रामध्ये जिल्हा बदलला की रीतिरिवाज थोडेफार वेगळे बदललेले राहतातच, पण भाव मात्र मनातून तो एकच असतो. तर इकडं पूजा बारोळ नसल्यामुळे ना जवळ मी काय केलं, घरातमध्येच आहे ना असं पूजा केलेली आहे, साधी सिंपल अशी. आणि जास्त काही नाही केलेलं, घरात माझ्याकडे जेवढं साहित्य होतं अवेलेबल तेवढ्यातच पूजा करून घेतली. आणि इथं बघा छान अशी रांगोळी पण बाहेर काढून घेतलेली आहे मी, आणि बाहेर पण पूजा वगैरे करून घेतली, आणि हातावरती मेहंदी वगैरे काढून घेतलेली आहे. सण म्हटलं की मेहंदी काढायला मला तर खूप आवडते, त्याच्यामुळेच भावाच्या उपवासाला मेहंदी काढली नाही असं होईल का, तर आधीच काढून घेतली होती. आता देवपूजा केलेली गंध आहे इथं लागलेला, तर छोटीशी काढली आपली मेहंदी. आणि ह्या बघा ह्या बांगड्या आहेत ना, तर त्या घेतलेल्या आहेत मी पंचमीसाठी. आपल्या इकडे कसं पंचमीला घेतात, आणि इकडं कसं श्रावण म्हणजे श्रावण महिना चालू झाला हिरव्या बांगड्या वगैरे घेतात इकडं. तर इकडं 15 दिवसापासून आधीच आहे ना श्रावण महिना चालू झालेला आहे. आपल्या इथं अमावस्यानंतर आत्ता चालू झालेला आहे. तर कशी साधी सिंपल मेहंदी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. आणि हे बघा पायावरती पण अशा प्रकारे काढलेली आहे मी छोटीशी साधी सिंपल. आवडते मला, खूप दिवसातून काढलेली आहे मी, कारण भरपूर दिवस झाले मला काढणं झालंच नाही, तर काढून घेतली. आणि छान अशी आपली इथं नागपंचमीची म्हणजे भावाच्या उपवासाची पूजा पण झालेली आहे, आणि इकडच्या साईडला देवाऱ्यात पण पूजा केली. इथं काय वारूळ कुठे काय मला माहीत नाही आहे, म्हणून घरीच आहे ना म्हटलं आपण करून घ्यावी पूजा. इथलं काही माहिती पण नाही आपल्याला, त्याच्यामुळे घरीच पूजा करून घेतली. हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणखी काही ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण नसाल मी तसा. तर आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर नागपंचमीची कालची वारुळाची पूजा होती ना, तर ती घरीच केली ती मी, कारण इथं जवळपास तर मला कुठं दिसलं नाही वारू. आणि आजची पण आता नागपंचमीची पूजा घरीच करणार आहे. तर आधी तुम्हाला का केली तर इथे आहे ना आमच्या जवळच एक पार्क आहे, म्हणजे असं मंदिर आहे, आणि तिथं असं बसायला जागा वगैरे आहे, तिथं झाडं लावलेली आहेत भरपूर अशी. तर इथंच हे बेलाचं झाड पण होतं, मी पहिल्यांदा बघितलं हे बेलाचं झाड, आणि त्याला असे भरपूर काटे होते. तर थोडीशी बेलाची पानं तोडून घेतली, म्हटलं मला आपल्या घरी पण पूजा करता येईल, आणि मंदिरात गेल्यानंतर मंदिरात पण पूजा करता येईल म्हणून. तर पूजा आधीच केलेली होती मी, नंतर मग बेल वाहिली, आणि नंतर ओम नमः शिवायचा जप वगैरे केला, नैवेद्य दाखवला, आणि पूजा आपली संपन्न झाली माझी पहिल्या श्रावणी सोमवाराची. त्याचबरोबर आहे ना मग संध्याकाळी अचानक मंदिरात जायचा प्लॅन झाला, तर सगळेच गेलो होतो. फौजींना पण आज सुट्टी होती, तर सगळेच आम्ही ना संध्याकाळच्या टायमाला मंदिरात गेलो. जरा छान असं दर्शन वगैरे झालं, आणि थोड्या वेळ तिथंच बसलो होतो मग मंदिरामध्ये. बाहेरून अशा प्रकारे हे मंदिर आहे. तर श्रावणी सोमवार होता, आणि त्याचबरोबर आरती पण आम्हाला सापडली संध्याकाळची. तर खूप छान वाटलं मला, मनाला एकदम प्रसन्न असं वाटलं, आणि छान असा जो उपवास असं म्हणजे केलेला घडला असं वाटलं मला. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या